ಮಹಾಕುಂಭಮೇಳದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 14 ಅಖಾಡಗಳ ಸಾಧು ಸಂತರದ್ದು ಒಂದೊಂದು ರೀತಿಯ ಸಾಹಸಗಾಥೆ. ಒಂದೊಂದು ಅಖಾಡಗಳ ಸಾಧು ಸಂತರು ತಾವು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆಯ ಜೊತೆಗೆ ತಾವು ಶಸ್ತ್ರಾಭ್ಯಾಸಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಮೂಲಕ ಪಂಜಾಬ್ನ ನಿಹಾಂಗ್ನಿಂದ ಬಂದಿರುವಂಥ ಈ ಸಿಖ್ ಸಂತರು ಪ್ರದರ್ಶಿಸಿರುವಂತಹ ಆ ಶಸ್ತ್ರದ ಅಭ್ಯಾಸ, ಆ ಒಂದು ಯುದ್ಧದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಕಾಳಗ ಈ ಸಾಧು ಸಂತರು ಹೇಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ. ದೇವಭೂಮಿ ಪ್ರಯಾಗರಾಜ್ನ ಮಹಾ ಕುಂಭಮೇಳದಲ್ಲಿ ಸಾಧು ಸಂತರ ಸಮಾಗಮಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನೋಡಿ, ನೂರಾರು ಜನ ಅಲ್ಲ, ಇದು ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಅಲ್ಲ, ಇದು ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನ ಇಲ್ಲಿ ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾತ್ರಿಕರು. ಹಾಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಊರುಗಳಿಂದ ಬಂದಿರುವಂತ ಸಾಧು ಸಂತರ ಸಮಾಗಮವನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಕತ್ತಿ ಗುರಾಣಿಯನ್ನ ಹಿಡಿದಿರುವಂತ ಈ ಸಾಧು ಸಂತರ ಇದೊಂದು ಅಖಾಡ ಇದೆಯಲ್ಲ, ಯಾವ್ದಿದು, ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ಏನ್ ವಿಶೇಷ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೋಡೋಣ. ನೋಡಿ, ಒಂದು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋಗುವಂತ ರಾಜ ಹೆಂಗಿರ್ತಾನೆ ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರಿಸುವಂತದ್ದು, ಮತ್ತೆ ಏನು ಎತ್ತ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತ ನೀಲಿ ಧರಿಸನ್ನ ಧರಿಸಿರುವಂತ ಸಾಧು ಸಂತರನ್ನ ನಾವು ಸಹಜವಾಗಿ ನೋಡಿರ್ತೇವೆ. ಆದ್ರೆ ಈ ಸಾಧುಗಳೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಂದ್ರೆ ಏನು ಕೇಸರಿ ಬಣ್ಣದ ಧರಿಸನ್ನ ಧರಿಸಿರುವಂತ ಸಾಧುಗಳನ್ನ ನೋಡಿರ್ತೇವೆ. ಆದ್ರೆ ನೀಲಿ ಬಣ್ಣದ ಧರಿಸನ್ನ ಧರಿಸಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಕತ್ತಿ ಹಾಗೆ ಗುರಾಣಿಯನ್ನ ಹಿಡಿದು ಇರುವಂತ ಈ ಬಾಬಾ ಎಲ್ಲಿಯವರು, ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಇವ್ರ ವಿಚಾರ ಏನು, ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಒಂಟೆ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಆ ಮೂಲಕ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಗದೆಗಳನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಆ ಮೂಲಕ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಾವು ಮಾತಾಡೋಣ. ಬಾಬಾ ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಹಾಗೆ ಅವ್ರ ಜೊತೆಗಿರುವಂತ ಶಿಷ್ಯರು ನೋಡಿ ಕತ್ತಿಗಳನ್ನು ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ, ಗುರಾಣಿಗಳನ್ನು ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಬೆನ್ನ ಹಿಂದೆ ಗುರಾಣಿ ಇದೆ. ಬಾಬಾ ಏಕ್ ಬಾರ್ ದೇಖ್ಲಿ ಬಾಬಾ, ಈ ಗುರಾಣಿ ಇದೆ ನೋಡಿ, ಕತ್ತಿ ಗುರಾಣಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಅವರು ತೋರಿಸ್ತಾ ಆ ಮೂಲಕ ಅವರು ಈ ಮಹಾಕುಂಭದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿರುವಂತ ಯಾತ್ರಿಕರೇನಿದ್ದಾರೆ ಮತ್ತೆ ಅವರ ಆಶ್ರಮ ಯಾವುದು ಮತ್ತೆ ಅದರ ವಿಚಾರಗಳನ್ನ ತಿಳಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಅವ್ರನ್ನ ಮಾತಾಡಿಸೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನೋಡಿ, ಈ ಕೂತಿರುವಂತ ಬಾಬಾ ಅವರ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡಿಸ್ತೀನಿ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ. ಅವ್ರು ಯಾರು ಏನು ಎತ್ತ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ಮತ್ತೆ ಅವರ ಆಯುಧದ ಪ್ರದರ್ಶನವೂ ಕೂಡ ನಾನು ಮಾಡುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ. ಗುರುಗಳೇ, ಹರೇ ನಾರಾಯಣ. हरे नारायण हरे ये क्या है बाबा, आप किधर से आया? बाबा बोलिए, ये क्या है, आपका उद्देश्य क्या है, ये क्या चल रहे हैं इधर बाबा? ये जैसे अलग अलग खाड़े आए हुए हैं, नरंजनी खाड़ा, नारायणी खाड़ा, पंचायती खाड़ा, ऐसे हमारा न्यंग खाड़ा है। ते हमारा न्यंग खाड़ा है इस करके, और रोड़ा क्या पाई जाना है, ऐसे हमारा न्यंग खड़ा है। इस करके न्यंग खड़े के अपना भी खड़ा लेके हम आए हुए हैं। इस करके गुरु महाराज जी की कृपा सदका हमारे गुरु तिलक जंजू राखा प्रभुता का, किनो बड़ा कलू में साका। श्री गुरु तेग बहादुर साहब जी जहाँ लाभातर बहनी में आए, अते नौवें गुरु जो हुए हैं सिखों के, वो लाभातर बहनी आए, जहाँ पुण्यदान उन्होंने करे, और उसी आदेश को मुख रखते हुए हम भी अपने जो के मानवता का एक पिता एक सके हम बारक हिंदू और सिख का जो रिश्ता है उसको बरकरार रखते हुए, सिख हिंदू का बड़ा भाई है, हिंदू जो है वो सिख का छोटा भाई है। इस करके उस मर्यादा नु रखते हैं हम भी लाभातर बहनी के दर्शन परसन स्नान करने लिए आए हुए हैं। सिख धर्म और हिंदू धर्म के क्या साम्यता है और आपका उद्देश्य क्या है? ये महाकुंभ में आपका जप तप हो पूरा, आपका विचार क्या है बाबा जी? हाँ जी, हमारा ये विचार है कि मानवता का जो प्रचार करना, ते सारी दुनिया नु एक नजर से देखना, इस करके देश के हित में रखना, देश की रक्षा करनी। इस करके कोई भी भीड़ बने देश के ऊपर, ते अपना जो सिख है बलिदान देने तक तैयार हो जाना। इस करके हमारा वो आदेश है संत और सफाई, संत सफाई का आदेश लेके हम राजे भी हैं, जोगी भी हैं। जोगी हमें कपड़े जोगी रंगे पहने हुए हैं, और राजे हम ये हैं, हम घोड़े के ऊपर चढ़े हुए हैं। इस करके हमें हमारे गुरु ने, गुरु नानक ने, गुरु गोविंद सिंह ने राजयोग बख्शा हुआ है कि आप जोगी भी हो, राजे हो। इस करके हम जोगी की तरह विचर के और राजा की तरह घोड़ों के ऊपर सवार होके, ते जो मानवता का उपदेश, सर्व सांझीवाल का उपदेश लेके दुनिया में ये प्रचार कर रहे हैं और लंगर चला रहे हैं, गुरु का देग लंगर चला रहे हैं। बाबा जी, ये महाकुंभ विश्व के लिए क्या मैसेज दे रहा है बाबा जी? ये महाकुंभ जो है, ये वैसे तो 12 साल बाद जो कुंभ आता है, ते 6 साल बाद जो अर्ध कुंभ होता है। इस करके 144 साल बाद आया है, क्योंकि 12 बार गिना जाए तो 144 साल बाद ये आता है। इस करके जोगी जी ने बहुत बढ़िया प्रबंध कराए,
बहुत पानी का इंतजाम, नहाने धोने का बहुत बढ़िया इंतजाम। और इस महाकुंभ में अनेका तरह के देशों विदेशों की दुनिया आके, नेका सन्यासी संत आके, निर्मले संत आके, इस करके नेका निहंग सिंह जथेबंदियां इथे पहुंच गए। ते इस महाकुंभ को 4 चैनल गा रहे हैं। बाबा आपका नाम क्या बाबा? हाँ जी, हमारा नाम जथेदार बाबा गुरबख्श सिंह जी, निहंग सिंह तरना दल यूपी भिखी मंडिये, जो अब की हेडक्वार्टर है वो पीलीभीत जिला जो कि यूपी के अंदर ही है। इस करके तरना दल यूपी मिसल शहीदा वाली हमारा ड्रेस है। ನೋಡಿ, ಇದು ಪಂಜಾಬ್ನಿಂದ ಬಂದಿರುವಂತಹ ಬಾಬಾ ಅವರ ವಿಚಾರ ಆಗಿದೆ. ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಮತ್ತೆ ಸಿಖ್ ಧರ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇದು. ನಾವು ಮಾನವತಾವಾದದ ವಿಚಾರವನ್ನ ನಾವು ಹೇಳ್ತಿದ್ದೀವಿ. ಮಹಾಕುಂಭ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು ಅನ್ನೋದನ್ನ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ ಬಾಬಾ? ಎಸ್, ನೋಡಿ, ಇದು ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮೆಗಾ ಕವರೇಜ್ ಮಾಡ್ತಾ ಆ ಮೂಲಕ ಜನರಿಗೆ ಇಲ್ಲಿನ ವಿಚಾರಗಳನ್ನ, ವೈವಿಧ್ಯತೆಯನ್ನ ತಿಳಿಸುವಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ. ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 14 ಅಖಾಡಗಳ ಸಾಧು ಸಂತರದ್ದು ಒಂದೊಂದು ರೀತಿಯ ಸಾಹಸಗಾಥೆ. ಒಂದೊಂದು ಅಖಾಡಗಳ ಸಾಧು ಸಂತರು ತಾವು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆಯ ಜೊತೆಗೆ ತಾವು ಶಸ್ತ್ರಾಭ್ಯಾಸಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಮೂಲಕ ಪಂಜಾಬ್ನ ನಿಹಾಂಗ್ನಿಂದ ಬಂದಿರುವಂಥ ಈ ಸಿಖ್ ಸಂತರು ಪ್ರದರ್ಶಿಸಿರುವಂತಹ ಆ ಶಸ್ತ್ರದ ಅಭ್ಯಾಸ, ಆ ಒಂದು ಯುದ್ಧದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಕಾಳಗ ಈ ಸಾಧು ಸಂತರು ಹೇಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ. ದೇವಭೂಮಿ ಪ್ರಯಾಗರಾಜ್ನ ಮಹಾ ಕುಂಭಮೇಳದಲ್ಲಿ ಸಾಧು ಸಂತರ ಸಮಾಗಮಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನೋಡಿ, ನೂರಾರು ಜನ ಅಲ್ಲ ಇದು, ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಅಲ್ಲ ಇದು, ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನ ಇಲ್ಲಿ ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾತ್ರಿಕರು. ಹಾಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಊರುಗಳಿಂದ ಬಂದಿರುವಂತ ಸಾಧು ಸಂತರ ಸಮಾಗಮವನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಕತ್ತಿ ಗುರಾಣಿಯನ್ನ ಹಿಡಿದಿರುವಂತ ಈ ಸಾಧು ಸಂತರ ಇದೊಂದು ಅಖಾಡ ಇದೆಯಲ್ಲ, ಯಾವ್ದಿದು, ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ಏನ್ ವಿಶೇಷ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೋಡೋಣ. ನೋಡಿ, ಒಂದು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋಗುವಂತ ರಾಜ ಹೆಂಗಿರ್ತಾನೆ ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರಿಸುವಂತದ್ದು, ಮತ್ತೆ ಏನು ಎತ್ತ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತ ನೀಲಿ ಧರಿಸನ್ನ ಧರಿಸಿರುವಂತ ಸಾಧು ಸಂತರನ್ನ ನಾವು ಸಹಜವಾಗಿ ನೋಡಿರ್ತೇವೆ. ಆದ್ರೆ ಈ ಸಾಧುಗಳೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಂದ್ರೆ ಏನು ಕೇಸರಿ ಬಣ್ಣದ ಧರಿಸನ್ನ ಧರಿಸಿರುವಂತ ಸಾಧುಗಳನ್ನ ನೋಡಿರ್ತೇವೆ. ಆದ್ರೆ ನೀಲಿ ಬಣ್ಣದ ಧರಿಸನ್ನ ಧರಿಸಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಕತ್ತಿ ಹಾಗೆ ಗುರಾಣಿಯನ್ನ ಹಿಡಿದು ಇರುವಂತ ಈ ಬಾಬಾ ಎಲ್ಲಿಯವರು, ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಇವ್ರ ವಿಚಾರ ಏನು, ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಒಂಟೆ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಆ ಮೂಲಕ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಗದೆಗಳನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಆ ಮೂಲಕ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಾವು ಮಾತಾಡೋಣ. ಬಾಬಾ ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಹಾಗೆ ಅವ್ರ ಜೊತೆಗಿರುವಂತ ಶಿಷ್ಯರು ನೋಡಿ ಕತ್ತಿಗಳನ್ನು ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ, ಗುರಾಣಿಗಳನ್ನು ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಬೆನ್ನ ಹಿಂದೆ ಗುರಾಣಿ ಇದೆ. ಬಾಬಾ ಏಕ್ ಬಾರ್ ದೇಖ್ಲಿ ಬಾಬಾ, ಈ ಗುರಾಣಿ ಇದೆ ನೋಡಿ, ಕತ್ತಿ ಗುರಾಣಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಅವರು ತೋರಿಸ್ತಾ ಆ ಮೂಲಕ ಅವರು ಈ ಮಹಾಕುಂಭದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿರುವಂತ ಯಾತ್ರಿಕರೇನಿದ್ದಾರೆ ಮತ್ತೆ ಅವರ ಆಶ್ರಮ ಯಾವುದು ಮತ್ತೆ ಅದರ ವಿಚಾರಗಳನ್ನ ತಿಳಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಅವ್ರನ್ನ ಮಾತಾಡಿಸೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನೋಡಿ, ಈ ಕೂತಿರುವಂತ ಬಾಬಾ ಅವರ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡಿಸ್ತೀನಿ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ. ಅವ್ರು ಯಾರು, ಏನು, ಎತ್ತ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ಮತ್ತೆ ಅವರ ಆಯುಧದ ಪ್ರದರ್ಶನವೂ ಕೂಡ ನಾನು ಮಾಡುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ. ಗುರುಗಳೇ, ಹರೇ ನಾರಾಯಣ. हरे नारायण, हरे बाबा, ये क्या है बाबा, आप किधर से आया? बाबा बोलिए, ये क्या है, आपका उद्देश्य क्या है, ये क्या चल रहे हैं इधर बाबा? ये जैसे अलग अलग खाड़े आए हुए हैं, नरंजनी खाड़ा, नारायणी खाड़ा, पंचायती खाड़ा, ऐसे हमारा निहंग खाड़ा है। ते हमारा निहंग खाड़ा है, इस करके और रोड़ा क्या पाई जाना है, ऐसे हमारा निहंग खाड़ा है। इस करके निहंग खड़े के अपना भी खाड़ा लेके हम आए हुए हैं। इस करके गुरु महाराज जी की कृपा सदका हमारे गुरु दिल के जंजू राखा प्रभुता का, किनो बड़ा कलू में साका, श्री गुरु तेग बहादुर साहब जी जहाँ लाभातर बहनी में आए, अते 9वें गुरु जो हुए हैं सिखों के, वो लाभातर बहनी आए, जहाँ पुण्यदान उन्होंने करे, और उसी आदेश को मुख रखते हुए हम भी अपने जो के मानवता का एक पिता एक सके हम बारक हिंदू और सिख का जो रिश्ता है उसको बरकरार रखते हुए, सिख हिंदू का बड़ा भाई है, हिंदू जो है वो सिख का छोटा भाई है। इस करके उस मर्यादा नु रखते हैं हम भी लाभातर बहनी के दर्शन परसन स्नान करने लिए आए हुए हैं। सिख धर्म और हिंदू धर्म के क्या साम्यता है और आपका उद्देश्य क्या है? ये महाकुंभ में आपका जप तप हो पूरा, आपका विचार क्या है बाबा जी? हाँ जी, हमारा ये विचार है कि मानवता का जो प्रचार करना, ते सारी दुनिया नु एक नजर से देखना, इस करके देश के हित में रखना, देश की रक्षा करनी। इस करके कोई भी भीड़ बने देश के ऊपर
ਤੇ ਆਪਣਾ ਜੋ ਸਿੱਖ ਹੈ ਬਲੀਦਾਨ ਦੇਣੇ ਤੱਕ ਤਿਆਰ ਹੋ ਜਾਣਾ। इस करके हमारा वो आदेश है संत और सफाई, संत सफाई का आदेश लेके हम राजे भी हैं जोगी भी हैं। जोगी हमें कपड़े जोगी रंगे पहने हुए हैं और राजे हम ये हैं, हम घोड़े के ऊपर चढ़े हुए हैं। इस करके हमें हमारे गुरु ने, गुरु नानक ने, गुरु गोविंद सिंह ने राज योग बख्शा हुआ है कि आप जोगी भी हो राजे हो। इस करके हम जोगी की तरह विचर के और राजा की तरह घोड़ों के ऊपर सवार होके ते जो मानवता का उपदेश, सर्व साझीवाल का उपदेश लेके दुनिया में ये प्रचार कर रहे हैं और लंगर चला रहे हैं, गुरु का देग लंगर चला रहे हैं। बाबा जी ये महाकुंभ विश्व के लिए क्या मैसेज दे रहा बाबा जी? ये महाकुंभ जो है ये वैसे तो 12 साल बाद जो कुंभ आता है ते 6 साल बाद जो अर्ध कुंभ होता है। इस करके 144 साल बाद आया है, क्योंकि 12 बार गिना जाए तो 144 साल बाद ये आता है। इस करके जोगी जी ने बहुत बढ़िया प्रबंध कराए, बहुत पानी का इंतजाम, नहाने धोने का बहुत बढ़िया इंतजाम। और इस महाकुंभ में अनेका तरह के देशों विदेशों की दुनिया आके, नेका सन्यासी संत आके, निर्मले संत आके, इस करके नेका निहंग सिंह जथेबंदियां इत्थे पहुंच गए ते इस महाकुंभ को 4 चैनल लगा रहे हैं। बाबा आपका नाम क्या बाबा? हाँ जी, हमारा नाम जथेदार बाबा गुरबख्श सिंह जी, निहंग सिंह तरना दल यूपी भिखी मंडिये, जो अब की हेडक्वार्टर है वो पीलीपी जिला जो कि यूपी के अंदर ही है। इस करके तरना दल यूपी मिसल शहीदां वाली हमारा ड्रेस है। ನೋಡಿ ಇದು ಪಂಜಾಬ್ ನಿಂದ ಬಂದಿರುವಂತಹ ಬಾಬಾ ಅವರ ವಿಚಾರ ಆಗಿದೆ. ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಮತ್ತೆ ಸಿಖ್ ಧರ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇದು. ನಾವು ಮಾನವತಾವಾದದ ವಿಚಾರವನ್ನು ನಾವು ಹೇಳ್ತಿದ್ದೀವಿ. ಮಹಾಕುಂಭ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು ಅನ್ನೋದನ್ನ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ ಬಾಬಾ? ಎಸ್, ನೋಡಿ ಇದು ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮೆಗಾ ಕವರೇಜ್ ಮಾಡ್ತಾ ಆ ಮೂಲಕ ಜನರಿಗೆ ಇಲ್ಲಿನ ವಿಚಾರಗಳನ್ನ, ವೈವಿಧ್ಯತೆಯನ್ನ ತಿಳಿಸುವಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ.